श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे जी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत खूप सिंपल आणि सुंदर अशी स्लीव्सची डिझाईन शेअर करणार आहे. खूप सिंपल डिझाईन आहे आणि खूप सुंदर असा लुक देणारी आहे. त्यासाठी इथे मी आता पेपर घेतलेला आहे, जो की बटर पेपर नाही आहे. आपण जेव्हा नवीन साड्या घेतो त्याच्यामध्ये जो कागद असतो त्या कागदाचा मी इथे वापर करते, कारण तुम्ही याचा वापर बटर पेपर म्हणून सुद्धा करू शकता. कारण आपल्या अपोजिट साईडला जी डिझाईन आहे ती सुद्धा यातून आपल्याला प्रॉपर दिसते. त्यासाठी मी इथे ह्या पेपरचा वापर करते. तुमच्याकडे पण सुद्धा बटर पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही नवीन साड्यांमध्ये जो कागद मिळतो ते पेपर तुम्ही जमा करून ठेवू शकता. इथे आता मी स्लीव्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की आपली जी एल्बोच्या इथली बॉर्डर असते ती आपण आधी क्रिएट करतो. त्यासाठी इथे मी ब्ल्यू अँड रेड पेनचा वापर केलेला आहे. या दोन पेनचा वापर मी याच्यासाठी केलेला आहे कारण इथे मी जी डिझाईन क्रिएट करते ती डिझाईन हायलाईट व्हावी यासाठी इथे मी या दोन पेनचा वापर करते. त्या एल्बोच्या इथे आता आपल्याला गोल्डन बीडने वर्क करायचं आहे. त्यासाठी तिथे मी 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत आपल्या बीडचं वर्क करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर इथे आता मी मेजरमेंट टेप घेतलेली आहे आणि त्याने मी अर्धा सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. तिथे अर्धा सेंटीमीटरचं अंतर घेऊन झाल्यानंतर इथे आता मी डिझाईन क्रिएट करण्यासाठी घेतलेली आहे. इथे जी मी डिझाईन क्रिएट करते तिथे तुम्ही त्याला एक एम्ब्रॉयडरीचा टचसुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही तिथे गोल्डन टचसुद्धा देऊ शकता. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही या डिझाईनमध्ये एम्ब्रॉयडरीचं थोडं वर्क करू शकता तुम्हाला हवं तर, किंवा जर तुम्हाला गोल्डन वर्क हवं असेल तर तुम्ही इथे गोल्डन ड्रॉप शेप बीड, राईस बीड किंवा गोल्डन कट पाईप बीडचा सुद्धा वापर करू शकता. इथे ही डिझाईन क्रिएट करून झाल्यानंतर आपले जे स्क्वेअर शेपचे कुंदन असतात ते कुंदन इथे आपल्याला डायमंड शेपमध्ये लावून घ्यायचे आहेत. त्यावाईज इथे मी ही डिझाईन क्रिएट करून घेतलेली आहे. इथे बॉर्डरला आपली सुंदर अशी डिझाईन क्रिएट करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत. आता लाईन मारण्यासाठी मोठी स्केल घेतलेली आहे आणि मी रेड पेन घेतलेला आहे. इथे आता लाईन कसं मारायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आधी आपल्याला आपला मिडलचा जो पोर्शन आहे तो घ्यायचा आहे. इथे जी आपण डिझाईन क्रिएट केलेली आहे त्यावेळीच आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. म्हणजे सारखं आपल्याला मेजरमेंट टेप घ्यावी लागणार नाही. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपला मिडलचा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा जो पार्ट आहे तो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पार्टला लाईन मारायची आहे. म्हणजे इथे आपल्याला एकूण 1-1 सेंटीमीटरचं अंतर ठेवून लाईन मारायची आहे. इथे आता मी तुम्हाला लाईन कशी मारायची ते दाखवते. इथे आधी मी मिडलचा जो पोर्शन आहे तो घेतला. त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की मिडलची जी डिझाईन आहे ती सोडून त्याच्या पुढची जी डिझाईन आहे तिथे मी लाईन आखून घेतलेली आहे. आपला जो हाफ भाग आहे तो क्रिएट करून झालेला आहे. आपला साईडचा जो भाग आहे तिथे सुद्धा मी सेम लाईन मारून घेते आहे आणि तुम्ही पाहू शकता की प्रत्येक लाईन ही परफेक्ट मेजरमेंटमध्ये आलेली आहे. तुम्ही जेवढं परफेक्ट मेजरमेंट घ्याल तेवढीच तुमची डिझाईन खूप सुंदर, नीटनेटकी आणि छान स्वच्छ दिसेल आणि तुम्हाला जशी क्रिएट करायची आहे तशी ती क्रिएट होईल. फक्त प्रश्न मेजरमेंटचा आहे. परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर तुमची पूर्ण डिझाईन छान आणि सुंदर क्रिएट होईल. आता इथे लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट टेप घ्यायची आहे आणि मेजरमेंट टेप घेऊन इथे आता आपल्याला त्याच्यावरती अंतर घेऊन डॉट क्रिएट करायचे आहेत. तर इथे आता मी मेजरमेंट कसं घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. मिडलची जी लाईन आहे तिथे मी आधी 1 सेंटीमीटर, त्याच्यानंतर 3 सेंटीमीटर जिथे लिहिलेलं आहे त्याच्यावरती एक डॉट करायचा आहे आणि त्याच्यानंतर 5 सेंटीमीटर आहे त्याच्यावरती एक डॉट करायचा आहे. त्याच्यानंतर आपली जी दुसरी लाईन आहे तिथे आपल्याला 2 सेंटीमीटरवरती डॉट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा 4 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर पुन्हा 6 सेंटीमीटर. असं मेजरमेंट घेत आपल्याला पूर्ण जी आपली लाईन आहे ती इथे कवर करून घ्यायची आहे. प्रत्येक दोन्ही आपले जे पोर्शन आहे, दोन्ही जे आपले भाग आहेत त्याच्यामध्ये मी सेम अंतर घेऊन डिझाईन डॉट काढून घेतलेले आहेत, कारण आपल्याला इथे बुट्टा वर्क क्रिएट करायचं आहे. इथे आता सेंटीमीटरचं अंतर घेऊन झाल्यानंतर इथे मी 2-2 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. इथे 2-2 सेंटीमीटरचं अंतर घेऊन झाल्यानंतर आता आपल्याला इथे डिझाईन क्रिएट करायची आहे.
सो इथे आता जिथे-जिथे आपण डॉट क्रिएट केलेले आहेत, मेजरमेंट घेतलेलं आहे, तिथे आता मी तुम्हाला डिझाईन क्रिएट करून दाखवते. सो इथेसुद्धा आपल्याला सेम डिझाईन क्रिएट करायची आहे. सो खाली जशी आपण जी डिझाईन क्रिएट केलेली आहे, ज्याच्यामध्ये स्क्वेअर शेपचा जो कुंदन आहे, तो आपण डायमंड शेपमध्ये लावलेला आहे. सेम तसंच वर्क आपल्याला इथेसुद्धा करायचं आहे. सो इथे आता मी तुम्हाला ती डिझाईन क्रिएट करून दाखवते. सो वरच्या आणि खालच्या साईडला आपल्याला जॉईंट करून एक डिझाईन क्रिएट करायची आहे. सो प्रत्येक पॉईंटवरती आता मी सेम डिझाईन क्रिएट करून घेते. जो मी इथे बुट्टा वर्क क्रिएट केलेला आहे, तो प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला तसाच क्रिएट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही जी लाईन आखलेली आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही परफेक्ट अंतर घेऊन, परफेक्ट मेजरमेंट घेऊन जर तुम्ही इथे पॉईंट काढून घेतलेत, तर तुमची जी डिझाईन आहे तीसुद्धा खूप परफेक्ट येईल आणि खूप सुंदर दिसणार आहे. कारण तुम्ही कोणतीही डिझाईन क्रिएट करा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असतो तो म्हणजे फिनिशिंग. तुमची डिझाईन जेवढी फिनिशिंगसोबत असेल, तेवढीच ती दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि खूप छान नीटनेटकी आणि स्वच्छसुद्धा दिसते. सो इथे आता तुम्ही पाहू शकता की मी परफेक्ट असं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्याच्यामुळे माझे जे बुट्टा वर्क आहे, जे पॉईंट आहेत, ते एकदम परफेक्ट आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर अशी इथे डिझाईन मी क्रिएट केलेली आहे. सो ही डिझाईन आपल्या कपड्यावरती, आपल्या ब्लाऊजवरती जेव्हा उतरेल, तेव्हा ती खरंच खूप सुंदर अशी ती डिझाईन दिसणार आहे. सो इथला आपला हाफ पोर्शन आहे तो क्रिएट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आणि एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये आलेली आहे. सो तीच डिझाईन आपण ह्या बाजूलासुद्धा आता क्रिएट करून घेऊयात. ही डिझाईन पेपरवरतीच इतकी सुंदर दिसते आहे, तर मग तुम्ही विचार करा की ही डिझाईन जर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती क्रिएट करण्यासाठी घेतलीत, तर ती किती सुंदर दिसेल. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचासुद्धा टच देऊ शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये गोल्डन टचसुद्धा देऊ शकता. तुम्हाला जर एम्ब्रॉयडरी वर्क करायचं असेल, तर तुम्ही इथे एम्ब्रॉयडरी वर्कसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला गोल्डन वर्क करायचं असेल, तर तुम्ही याच्यामध्ये गोल्डन वर्कसुद्धा करू शकता. तुम्ही एम्ब्रॉयडरी वर्क करा किंवा गोल्डन वर्क करा, दोन्हीही दिसायला खूप सुंदर दिसणार आहे. सो इथे आता आपले जो स्लीव्सचे बुट्टा वर्क आहे, तो इथे आता मी क्रिएट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर, सिंपल आणि खूप सुंदर अशी दिसणारी ही डिझाईन आहे. सो आता मी तुम्हाला याचं फायनल लूक दाखवते आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या स्लीव्सचा फायनल लूक जो की खूप सुंदर आलेला आहे. ही डिझाईन मला अशीच बसल्या-बसल्या सुचली, त्याच्यामुळे मग मी विचार केला की मग आपण ही आता बटर पेपरवरती उतरवून बघूया. कारण जेव्हा तुम्हाला कोणती डिझाईन सुचते, आठवते, तेव्हा ती डिरेक्ट बटर पेपरवर करण्याआधी किंवा डिरेक्ट ब्लाऊजवरती क्रिएट करण्याआधी ती नॉर्मल आपल्या पेपरवरती क्रिएट करून बघा. त्याच्यावरती क्रिएट केल्यानंतर मग ती पुन्हा तुम्ही बटर पेपरवरती उतरवू शकता. सो असं जर तुम्ही केलं, तर तुमचीसुद्धा जी डिझाईन आहे, ती तुमच्या डोक्यामध्ये जी डिझाईन आहे, ती परफेक्ट त्या पेपरवरती उतरेल आणि ज्या पेपरवरती जी डिझाईन तुम्ही क्रिएट केलेली आहे, तीच सेम डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती, तुमच्या कपड्यावरती ॲज इट इज सेम उतरवू शकता. सो इथे आता आपली स्लीव्सची सुंदर अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे. तुम्हालासुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडली असेल, तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल, ही स्लीव्सची डिझाईन आवडली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काल जी मी डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ती डिझाईन जर तुम्ही पाहिली नसेल, तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. तीसुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो इथे स्लीव्सची सुंदर अशी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रंट नेकची डिझाईन क्रिएट करून दाखवेन. ही डिझाईन जी आहे ती मी स्वतः क्रिएट केलेल्या आहेत आणि खूप सुंदर आणि छान अशा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आहे. पर्सनली मला खूप जास्त आवडलेली आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्की क्रिएट करून बघा. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.